अमेरिका इराण विरोधातल्या युद्धात एकटी पडत चालली असं दिसतंय. इराणला 3 दिवसांतच नेस्तनाबूत करू असं म्हणणाऱ्या अमेरिकेला 17 दिवसांतच इराणला आपण कसा खतरा होऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे. इराणनं कूटनीतीतही अमेरिकेला मात दिलेली आहे. कसं तर इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल जहाज वाहतूक बंद केली आणि साऱ्या जगाच्या नाड्या आवळल्या. मात्र त्याच वेळी इराणनं चीनची जहाजं जाऊ दिली, भारताची जहाजं जाऊ दिली आणि पाकिस्तानची जहाजं सुद्धा जाऊ देत आहे. यातूनच इराणनं सगळ्या जगाला विशेषतः युरोपला एक संदेशवजा इशारा दिलेला आहे. अमेरिकेला साथ दिली आणि इराणच्या विरोधात भूमिका घेतली तर इराण काय करू शकतो हे होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणनं दाखवून दिलेलं आहे. दुसरीकडे अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांना संरक्षण देण्यासाठी इतर देशांनी पुढे यावं आणि आपल्या युद्धनौका पाठवाव्यात असं आवाहन केलं आणि सगळं जग अमेरिकेच्या विरोधात गेलं. ब्रिटन या अमेरिकेच्या जुन्या दोस्तांना तर म्हटलंय या व्यापक युद्धात ब्रिटनला उतरायचं नाही. फ्रान्स आणि नेदरलँड्सनं हे युद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे युरोपचा त्याच्याशी संबंध नाही असं म्हणत हात वर केलेले आहेत. ज्या इटलीच्या मेलोनींचं ट्रम्प सतत कौतुक करायचे त्या इटलीनं तर इराणी शाळेवरील हल्ल्याला अमेरिकन हल्ल्याला थेट नरसंहार असं म्हटलंय. स्वित्झर्लंडनं आपली स्विस हवाई हद्द अमेरिकन लढाऊ विमानांना वापरण्यास स्पष्ट शब्दांमध्ये नकार कळवलाय. स्पेननंही म्हटलंय 23 वर्षांपूर्वी सुद्धा अमेरिकेनं असंच एक आखाती युद्ध आमच्यावर लादलं होतं. आता मात्र आम्हाला या युद्धात पडायचं नाही. तर तिकडे क्वाड देश जे आहेत अमेरिकेचे मित्र राष्ट्र जपान आणि ऑस्ट्रेलिया त्यांनी सुद्धा आपल्या युद्धनौका सामुद्रधुनीमध्ये पाठवण्यास नकार दिलेला आहे. या सगळ्याला कारण ठरलंय ते ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण. ट्रम्प यांनी सत्तेत येताच आपलं परराष्ट्र धोरण काहीसं बदललं. युरोपला दुय्यम स्थान द्यायला सुरुवात केली होती. रशिया युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने आपलं पारडं झुकवलं होतं, त्यामुळे युरोप दुखावला होता. त्यातच टॅरिफ युद्ध लादलं, त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडत चालली होती. शिवाय ट्रम्प यांनी आपल्या अमेरिकेला अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर सुद्धा काढलं होतं आणि याचीच फळं आता ट्रम्प यांना भोगावी लागतायत. युरोप म्हणतंय हे युद्ध आमचं नाही, तेव्हा आम्ही या युद्धात उतरणार नाही आणि म्हणूनच आता अमेरिकेला इराण विरोधातल्या युद्धामध्ये एकटंच पुढे जावं लागेल असं दिसतंय.